तर मित्रांनो, आज आपण आकुर्डी पुणे येथील मोझेटाच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीवर चालणारे असे काही क्रांतिकारी प्रॉडक्ट पाहणार आहोत की जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसतील। व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोलरवर चालणारे काही उपकरणे आज पाहणार आहोत, काही इलेक्ट्रिसिटीवर चालणारे उपकरणे आपण पाहणार आहोत। हे असे काही उपकरणे आहेत की जे तुम्ही कितीही जरी वापरले तरी तुमचं वीज बिल हे फारसं वाढणार नाही। अतिशय नगण्य वीज बिलात चालणारे हे काही प्रॉडक्ट असणार आहे। व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण मोझेटा ब्रँडचा सोलर एसी पाहणार आहोत, त्यानंतर इन्व्हर्टर जे काय मोझेटा ब्रँडकडून येते ते पाहणार आहोत, त्याचबरोबर आपण फ्रीज, त्याचबरोबर सोलर लाईट्स असतील, BLDC फॅन असेल, असे विविध प्रॉडक्टची रेंज आपण पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही आज जे काय प्रॉडक्ट पाहणार आहे ते तुम्ही यूट्यूबवर कधीही पाहिलेले नसतील, त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय खास असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पहा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। तर सगळ्यात आधी सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। नमस्कार श्रीरामजी। नमस्कार। तर सगळ्यात आधी सर तुमचा आणि तुमच्या कंपनीचा परिचय आम्हाला द्या आणि आज कोणते प्रॉडक्ट दाखवणार आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगा। करेक्ट। श्रीरामजी, आपण बघतो की आजकालची जी डिमांड आहे, सगळेजण एनर्जी कशी सेव्ह होईल, इलेक्ट्रिसिटी कशी सेव्ह होईल, तर या संदर्भात सगळेच लोक खटाटोप करत असतात। आपलं हे जे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आपण जे डेव्हलप केलेलं आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आपण हे सांगायचा प्रयत्न करत आहोत की सोलर एनर्जीमुळे तुमचं लाईट बिल कसं कमी होईल। नुसतं लाईट बिल कमी होणार नाही आहे सोलरमध्ये, तर आपले इक्विपमेंट आपण असे बनवलेले आहेत की ज्यामध्ये तुमचं सोलर थ्रू एनर्जी तुमचं लाईट बिल तर कमी होणारच आहे, पण नॉर्मल इलेक्ट्रिसिटीवरती पण तुमचं कधी इक्विपमेंट चालत असेल तर ते तुमचं बिल कसं कमी करू शकेल। ठीक आहे, तर या संदर्भात आपण बघणार आहोत। सोलरमध्ये कसं असतं की आपण हे प्रोडक्ट मार्केटमध्ये सक्सेसफुल आहे की नाही, ठीक आहे, जे आपण सोलरवरती आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार, तुमच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचतील अशीच मी अपेक्षा करतो। अच्छा, तर आपले कंपनीचं नाव वगैरे साधारणपणे काय आहे, कोणते कोणते प्रॉडक्ट आहे, त्याची रेंज कशी, याविषयी थोडंसं सांगा। ओके, कंपनीचं नाव जे आहे ऑक्सिन्यूरॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने कंपनी येते ही। याचं इन्व्हेन्शन असं झालं की साधारण 2009 कंपनी आपली एस्टॅब्लिश झाली होती। तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये साधारण आपण साधारण 400 अधिक प्लस प्रोडक्ट्स त्यांनी डेव्हलपमेंट केले, जे सोलर बेसवर असतील किंवा एनर्जी सेवर आपण त्या ठिकाणी म्हणता येऊ शकेल। तर त्या प्रकारचे हे आपण डिव्हाइसेस किंवा इक्विपमेंट जे आपण डेव्हलप केलेले आहेत। ठीक आहे, आता हे जे डेव्हलपमेंटमध्ये आपण केलेले त्यामध्ये काय, आता 400 प्लस प्रोडक्ट आपण आज मार्केटमध्ये न टाकता बेसिकली लोकांच्या ज्या गरजा असतात त्या गरजांना अनुसरून आपण काय काय देऊ शकतो हे आपण बघत आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आम्ही सांगतो की आमचं एक AC आहे, ठीक आहे, आपण त्याला एअर कंडिशनर म्हणतो। दुसरं आमचं आहे इन्व्हर्टर आहे, जे लिथियममध्ये आपण वापरलं जातं, लिथियम बॅटरी त्यामध्ये वापरली जाते। ठीक आहे, तिसरं एक प्रोडक्ट आहे आमचं सोलर बेस AC आहे, म्हणजे सोलरच त्यामध्ये फक्त सोलरवरती चालणारं ते AC असू शकतं। चौथं आहे आपलं BLDC फॅन आहे, जे तुमचं इलेक्ट्रिक कन्झम्पशन बऱ्यापैकी कमी करतं। आणि सगळ्यात चांगलं एक प्रोडक्ट आम्ही जे आज इंट्रोड्यूस करतो ते आमचं सोलर पॅनल। ते सोलर पॅनल हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वापरता येऊ शकतं, ते तुम्हाला घरामध्ये बंगल्याच्या बाहेर तुम्हाला ते वापरता येऊ शकतं, तुम्हाला शेतामध्ये वापरता येऊ शकतं। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते तर नॅचरल रिसोर्स म्हणजे आपण हा सोलर बघितला जातो, ते तुमचं चार्ज करणार दिवसा आणि संध्याकाळी ते तुम्हाला एनर्जी देणार, ते तुमचं लाईट चालू होणार। तर अशा प्रकारचे आपण हे प्रोडक्ट आता आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। अच्छा, तर मग सगळ्यात आधी सर आता आम्हाला सोलर AC विषयी माहिती सांगा। कारण काय होतं, प्रत्येक माणसाचं मत तयार झालं सोलर AC घ्यायचं म्हणजे भरपूर मोठं प्रचंड लाईट बिल। तर आपला सोलर AC हा कसा वेगळा आहे, थोडंसं याच्या फीचर्सविषयी, मॉडेलविषयी माहिती सांगा। करेक्ट, याची स्टार्टिंग अशी झाली होती की सुरुवातीला जे कॉम्प्रेसर यायचे ते हर्मेटिक कॉम्प्रेसर म्हणून असं म्हटलं जायचं, ते येत होते। नंतर एक तुमचं एक रुटीन एक कॉम्प्रेसर आलं आणि त्यानंतर आता जे आपण मार्केटमध्ये AC बघतो ते इन्व्हर्टर AC तुम्हाला मार्केटमध्ये इथे दिसतात, जे 5 स्टार रेटिंग वगैरे 5 स्टार रेटिंगमध्ये दिसते, तुम्हाला 3 स्टार रेटिंगमध्ये असेल, ते दोन्ही प्रकारचे तुम्हाला दिसतात। आणि जे कॉम्प्रेसर असतं ना हे ऑन ऑफ होत राहतं तुमच्या फ्लो प्रमाणे, त्याची टेक्निकल जे असतं त्याप्रमाणे ते डिझाईन केले जातं। त्याच बेसवर आपण हे जे आपलं जे AC आहे हे यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि यामध्ये आपण जे वापरलं जातो मॅग्नेटिक व्हायब्रेटिंग कॉम्प्रेशन असतं, जे आपण कॉम्प्रेसर जे आहे ते Mitsubishi कंपनीचं आपण त्या ठिकाणी वापरलं जातं। ही डिफरंट टेक्नॉलॉजी आहे आणि यामध्ये या सोलरचं वैशिष्ट्य आहे की हे सोलर तुमचं
डायरेक्टली सोलर एनर्जी थ्रू तुमचं चालू शकतं आणि नॉर्मल जी इलेक्ट्रिसिटी असते ज्याला आपण ग्रीड म्हणतो त्या दोघांच्या पॉवरवर ते चालू शकतं ते. ठीक आहे. आता आपण बघणार की AC कशा प्रकारे चालतं, याचे कोणते कोणते मॉडेल्स आपण या ठिकाणी देतो. ठीक आहे. तर आपलं एक मॉडेल आहे ODS. ठीक आहे. आपण त्याला म्हणतो ऑनलाईन डायरेक्ट सोलर, आपण त्या ठिकाणी ते मॉडेल आपण म्हटलं जातं, ज्यामध्ये हे वैशिष्ट्य याचं आहे की हे आपण भारतात बनवलेलं हे आपलं पहिलं एक इन्व्हेन्शन आहे, ज्यामध्ये आपण मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण बनवलेलं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा बरेच लोक विचार करतात की आज मेक इन इंडियालाच, आपण भारतीय असल्यामुळे मुळतः मेक इन इंडिया प्रोडक्टवर आपण जास्त याचा भर देत असतो. ठीक आहे. ऑनलाईन डायरेक्ट सोलर ही एक याच्यामध्ये टाईप आहे, मॉडेल याच्यामध्ये डिफरंट आपण मॉडेल देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट एसीवर चालणार म्हणजे डायरेक्ट करंट जो असतो त्याच्यावर चालणार तुम्हाला मॉडेल मिळू शकतं. MSCBच्या लाईटवर चालणार हे एक मॉडेल. करेक्ट. हे मॉडेल असेल तुमचं. सेकंड मॉडेल तुमचं MSCBची लाईट असेल आणि तुमचं सोलर एनर्जी असेल तर त्याच्यावर चालणार पण तुमचं मॉडेल असतं. हो, हे आपण त्याला हायब्रिड असं म्हणता येईल आपल्याला, जे दोन्ही एनर्जीवर ते चालणारं मॉडेल आपल्या या ठिकाणी देतो आपण इथे. ठीक आहे. मध्ये आपण जे डायरेक्ट इलेक्ट्रिकवर जे चालतं त्याला रोटरी कॉम्प्रेसर असं म्हटलं जातं, जे मार्केटमध्ये आता सोलर चालतं. आणि आपण जे हे डिफरंट टेक्नॉलॉजीवर चालणारं हे मॉडेल आहे जे आपण देतो. याची खासियत आहे की जसं तुम्हाला सांगितलं की मित्सुबिशी कंपनीचं आपण यामध्ये कॉम्प्रेसर देतोच आहोत. आणि विशेषतः आहे की आपण मार्केटमध्ये बघतो की बऱ्याच लोकांचा हा कल असतो की मला 3 स्टारचं रेटिंग मला हवं किंवा 5 स्टारचं रेटिंग हवं, जे एनर्जी सेवर असतं. आणि बऱ्याचशा कंपन्या म्हणतात की मी 3 स्टारचं तुमचं AC असू शकतं किंवा 5 स्टारचं. 5 स्टारच्या याच्यामध्ये काय असतं की तुमचं ते मॅक्सिमम एनर्जी सेव्हिंग करतं आणि एफिशियंट असतं. त्याच बेसिसवर तर आपलं जे असे AC जे आपण देतो, एअर कंडिशनर जे देतो ते तुमचं 5 स्टार रेटिंगवरतीच आपलं आहे. ते 5 स्टार रेटेड आपलं त्या ठिकाणी आपण AC देत आहोत. आणि यामध्ये काय केलं असतं आपण की हे सोलर आपल्याला सोलर बेस असल्यामुळे त्याच्या 2 वायर ज्या सोलरच्या येतात त्या 2 सोलरचे वायर तुमच्या ODS म्हणजे आउटडोर जे युनिट असतं त्याच्यामध्ये लागतात. आणि 2 वायर जे असतात तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या पण तुम्हाला ते लावता येऊ शकतात. पण याचा फायदा असा आहे की फॉर एक्झाम्पल तुमचं AC समजा कधी बंद करायचं म्हटलं, आता याचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो? याचा उपयोग तुम्हाला तुमच्या घरामध्ये होऊ शकतो, तुमच्या ऑफिसमध्ये होऊ शकतो. पण हा समजा किती तुमचं AC बंद असलं, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की बाबा हिवाळ्यामध्ये मला AC नको असतं, त्या काळात बंद असेल, त्या काळामध्ये ती एनर्जी तुमची असते, ती एनर्जी तुमची कुठे वेस्ट होत नाही. ती एनर्जी तुमच्या घरामधले ट्यूब असेल, फॅन असेल किंवा ऑफिसमध्ये प्रिंटर असेल तर त्या ठिकाणी ती एनर्जी तुमची तिथे कन्झ्युम होते. म्हणजे सोलर थ्रू येणारी जी एनर्जी आहे ती जनरेट झाल्यानंतर बाकीचे जे इक्विपमेंट आहेत त्या इक्विपमेंटला तुमची ती एनर्जी फ्लो झालेली असते आणि ते तुम्हाला वापरता येऊ शकतं. म्हणजे तो एखाद्या छोट्या सोलर सिस्टीम सारखाही काम करतो बा घरात जर AC बसवलं. येस. ते त्यालाच आपण वाय डिरेक्शनल असं AC असं म्हटलं जातं की तुमच्या नेटवर्कमध्ये जेवढे काही इक्विपमेंट असतील ते इक्विपमेंट त्या ठिकाणी तुम्हाला ते वापरता येतात आणि ती एनर्जी तुम्हाला ते कन्झ्युम करता येऊ शकते ती. अच्छा, म्हणजे हा एक त्याचा नाविन्यपूर्ण फीचर आहे. सोलरला जोडलेला असता आणि तो जर बंद असेल तर सोलर जी ऊर्जा जनरेट करणार आहे तिच्यात घरातल्या गोष्टी तुम्ही आरामात चालू शकता. म्हणजे हा दुसरा ॲडिशनल फायदा त्या ACच्या बरोबर येतो, टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे. आपण व्हिडिओ सुरू करतानाच क्रांतिकारी प्रॉडक्ट म्हणलं तर त्याच्या मागचा उद्देशच हा आहे. अजून काय सर टेक्नॉलॉजीबाबत जर सांगायचं झालं याच्यात तर आता आपण याची टेक्नॉलॉजी बघितली सर. आता हा वीज बिल अतिशय कमी वापरतो. जर लाईटवर आपण याला यूज करायला लागलो तर अतिशय कमी याच्यामध्ये वीज वापरली जाते. महिन्याला फार वीज बिल वाचतं असं आपण म्हणजे असं समजलं आम्हाला. बरोबर. तर मग त्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन आम्हाला समजून सांगायचं. आपण जर अदर मार्केटचा दुसरा AC आणि आपला मोझेटाचा AC आपण लाईटवरच यूज करतोय असं अजून करूया दोन्ही केसमध्ये. बरोबर. तर किती सेव्ह होईल आणि कसा फायदा होईल कस्टमर? लोकांमध्ये ही खूप उत्सुकता असते की तुमचं जे सोलर जे आहे ते एनर्जी एफिशियन्सी कशी असू शकते. तर त्यामध्ये मला सांगायला तुम्हाला आवडेल की सोलर हे जे आपलं हे सोलर फॉर एक्झाम्पल मी कुठल्याही ब्रँडचं किंवा कुठल्याही मेकचं मी त्या ठिकाणी नाव न घेता जे ट्रेडिशनल जे AC आज मार्केटमध्ये मिळतात आपल्याला तर ते साधारण एक कन्झम्पशन 14 ते 16
युनिटपर्यंत ते साधारण घेतात. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतो आम्ही, की तुम्ही आज गुगलवर कधी बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसतं की एक सोलर म्हणजे तुमचं एक रेग्युलर जे AC आहे बाहेरच्या कुठल्याही ब्रँडचं, ते साधारण तासाला 1.5 टनचं असेल AC, तर ते तुमचं AC तासाला 1.5 युनिट म्हणजे 1.5 युनिट ते कन्झ्युम करतं प्रति तासाला. 1.5 युनिट ते कन्झ्युम करतं. हे मी नाही सांगत, हे गुगल सांगतं आणि त्यांच्या मॅन्युअलमध्ये पण तुम्हाला काही ठिकाणी बघायला मिळू शकतात. त्याच्या विपरीत आपलं हे जे सोलर आहे हे स्पेशल टेक्नॉलॉजी आणि याचे सर्किट अशा प्रकारे डिझाईन केलेलं आपण की त्याची एनर्जी इफिशियन्सी तुम्हाला त्या AC मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर ही काय दिसते तुम्हाला, तर मी कधी कॅल्क्युलेशन केलं की बाहेरचे जे AC आहे ते तुम्हाला तासाला 1.5 युनिट घेत असेल तर नॉर्मल कसं असतं की ऑफिस वर्किंग आपण साधारण बघतो 8:30-9 वाजता लोक येतात, AC तुम्हाला लावावं लागतं आणि साधारण लेटपर्यंत थोडं थांबतात, 8:30-9 वाजेपर्यंत, 7:30-8 वाजेपर्यंत लोक थांबतात तिथे. ते कॅल्क्युलेशनसाठी आपण कधी भाग घेतला तर 12 तासाला साधारण आपण कन्सिडर केलं तर 1.5 युनिट एका तासाला, तर 12 तासाला साधारण आपले 18 युनिट होतात ते, बरोबर आहे. तर 18 युनिट असेल तर आपलं हे जे AC जे रेग्युलर आपण ज्या ठिकाणी देतो सोलर न कनेक्ट करता सोलरवर, तर त्याची एनर्जी अजून तुमची सेव्ह होते. हे कधी गेलं तर आपलं AC आपण सांगतो की 12 तासाला तुमचं जे इलेक्ट्रिक कन्झम्पशन जे आहे ते तुमचं फक्त 6 युनिट कन्झ्युम होतं. म्हणजे विजावेच कधी बाकीचे कॅल्क्युलेशन कधी बघितलं आपण तर ते तुमचं 18 युनिट कन्झम्पशन करत असेल तर आपलं हे जे AC आहे हे तुम्हाला फक्त 6 युनिट कन्झम्पशन होतं. म्हणजेच याचा अर्थ असं काय की तुमचं इलेक्ट्रिसिटी जे आहे ते तुमचं 1/3 कमी करतं. थोडंसं अजून पुढे आपण कॅल्क्युलेशन कधी बघायला गेलो तर यामध्ये दिसतं की दिवसाला मी कन्सिडर केलं की माझं 18 युनिट होत असेल. कन्झम्पशन तुम्ही तासावरती कॅल्क्युलेट केलं तर त्याप्रमाणे माझ्या पण तासापर्यंत होईल ते. म्हणजे आपलं जे AC मोसेटा जे AC देतं ते तासाला 0.5 युनिट घेतं आणि बाकीचे जे असते ते 1.5 युनिट साधारण घेतं, बरोबर आहे. तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर दिवसाला 18 असेल आणि आपलं 6 युनिट घेतलं तर महिन्याचं कन्झम्पन कधी मी कॅल्क्युलेट केलं, एक कॅल्क्युलेशन पार्ट म्हटलं, तास तुम्ही कमी जास्त करा फरक तेवढाच येणार त्यामध्ये. महिन्याचं केलं तर 18×3=54 म्हणजे 540 युनिट तुमचं बाकीच्या मध्ये कन्झम्पशन होत असेल तर तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल जे असतं ते साधारण 7 ते 8 हजाराच्या आसपास तुमचं एका ACच येतं. त्या व्यतिरिक्त हे कसं येणार, कारण MECBचे जे आपले रेट आहेत, जे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे जे रेट आहेत ते पहिल्या 100 युनिटपर्यंत एक स्पेसिफिक युनिट येते तुमचं, नंतर दुसऱ्या 100 ते 300 पर्यंत एक युनिट तुमचं फिक्स असतं आणि 300 युनिट नंतर रेसिडेन्शियलला तुमचे ते युनिट जे असतात ते फिक्स असतात. म्हणजे युनिटचे जे काय दर आहे, रेट आहे ते वाढत असतात, त्या प्रत्येक स्लॅब प्रमाणे वाढतात. तर आपला जो स्लॅब येतो त्यामध्ये बघायला गेलं तर युनिटचं जे कन्झम्पशन जे आपलं येतं ते महिन्याला आपण 540 म्हणतो बाकीच्या ब्रँडचे, तर आपण ते युनिट आपलं 6×30 म्हणजे 180 युनिट आपलं येणार. आता याच्यावरची एक मजेची गोष्ट तुम्हाला सांगेल मी इथे की हेच सोलर, हेच आपलं AC समजा की आपलं एक वेगळं मॉडेल आहे ODS म्हणून, ठीक आहे. तर आउटडोअर आपण त्याला म्हणता येईल, त्याला सोलरवरती बेसवर आहे ते कधी वापरलं तर तुमचं सोलर एनर्जी घेतं आणि त्याचं कन्झम्पशन जे असतं ते 12 तासाला फक्त 2.5 युनिटच येतं ते. अच्छा, म्हणजे जे आधी 6 येत होतं ते पण कमी होऊन 2.5 येणार ते. त्याच्यात कॅल्क्युलेशन काय करतो की सोलर एनर्जी ही माझी नॅचरल रिसोर्सची एनर्जी असते ते, आणि माझं इलेक्ट्रिसिटी बिल येतं आम्ही सांगितलं तर त्याप्रमाणे 12 तासाला ते 6 युनिट येतं. तर आम्ही साधारण कॅल्क्युलेट करतो साधारण 4.5 युनिट तुमचा दिवसाला ते प्रोड्यूस करत असेल आणि 6 युनिट असेल ते हायर साईडला आपण कन्सिडर करतो की साधारण तुमचं ते 2.5 युनिट तुमचं त्या ठिकाणी बिल येतं ते. अच्छा, तर मग प्रचंड म्हणजे वीज बिल वाचतंय ह्याचा जर वापर केला, चिंतामुक्त तुम्ही जर AC घेतला तर वापरू शकता. किंवा बरेचसे लोक असंही करतात की आपल्या घरात AC म्हणून कुठल्या तरी कंपनीची सोलर सिस्टीम बसून घेतात, बरोबर. पण तसं न करता हाच जर AC आपण घेतला आणि कुठली सोलर सिस्टीमला इन्व्हेस्टमेंट जरी नाही केली तरी हा तुमच्या लाईटवर सुद्धा भरपूर पैसे तुमचे वीज बिलाच्या मार्फत वाचू शकतो, असं इथं लक्षात आलेलं आहे. आता प्रचंड फायदा होतोय, फार क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आहे. मला असं वाटतं याची किंमत फार असणार आहे, तर योगेश आम्हाला याची किंमत तुम्ही सांगा आम्हाला. तुम्हाला जर आश्चर्य वाटेल की तुम्ही समजा कधी मार्केटमध्ये गेला आणि हे AC कधी बघितलं तुम्ही, ठीक आहे, तर ते ACची कॉस्ट साधारण तुम्हाला एक 35-40 हजारापासूनची स्टार्ट आहे. मग ते 3 स्टार असो 5 स्टार असो ते वेगवेगळ्या ब्रँडप्रमाणे त्याची किंमत तुम्ही त्या ठिकाणी दिलेली असते. आणि आपलं AC जे आहे इन्क्लुडिंग GST आपण लोकांच्या माध्यमापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांचे इलेक्ट्रिसिटी कमवण्यासाठी आपण जे ठेवलेली किंमत ती आहे फक्त आणि फक्त 46,000 रुपये.
किती टनाचा आहे हा 46? हा एसी आपला 1.5 टनापासून पुढे चालू होता. 1.5 टनाचा 46,000. हा 1.5 आणि 2 टनचे आपल्याकडे 2 मॉडेल आहेत. अच्छा. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक फक्त इलेक्ट्रिकचं वर चालणार, जसं तुम्हाला सांगितलं 6 युनिटचं येणार आहे. दुसरं सोलर असेल. ते मॉडेल वेगवेगळे असतात माझे. त्यामुळे प्रकारे वेगळे आमचे 4 मॉडेल येतात. त्या मॉडेल प्रमाणे कस्टमरच्या यूज प्रमाणे ते तुम्हाला घेता येऊ शकतं. अच्छा, म्हणजे जी माहिती आपण 6 युनिट वाला याची दिली तर तो आपल्याला 46,000 आजच्या रेटनुसार मिळू शकतो. अच्छा. व्हिडिओ जर तुम्ही नंतर पाहत असाल तर मे बी रेट व्हॅरी होऊ शकता, मार्केट आहे. तर आता मग याची वॉरंटी पॉलिसी विषयी थोडंसं आम्हाला सांगा. आणि हा खरेदी करायचा असेल तर कशा पद्धतीने खरेदी करावं लागेल ते पण सांगतो. आपण इथे फक्त मार्केटमध्ये हा सोलर आपण आता महाराष्ट्रामध्ये जसं आपण बसलो आहोत, आमचं नेटवर्क नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथे काम करतो आता. अनफॉर्च्युनेटली काय झालं की आमचं प्रोडक्शन जी लेवल होती ती आमची वाढली. त्यानंतर आम्ही विचार केला की आपण हळूहळू भारतामध्ये हा प्रोडक्ट हळूहळू सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवा तो. आणि त्या माध्यमातून आम्ही विचार केला की आपण महाराष्ट्रामध्ये हे प्रोडक्ट टाकलं तर आपल्या महाराष्ट्र असेल किंवा साऊथ इंडिया असेल, आपण त्याला वेस्ट किंवा साऊथ झोन म्हणता येईल आपल्याला, तर त्यामध्ये घेऊन जाता येईल. याच्या सर्व्हिसेस जे आहे, ह्या सर्व्हिसेस तुम्हाला आमचा टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला कॉल करून तुम्हाला ती सर्व्हिस मिळू शकते. इन्स्टॉलेशन जो पार्ट असतो तो जसं बाकीचं जे मार्केट ट्रेंड आहे त्याप्रमाणे आपण त्याला फॉलो करतो. आणि सर्व्हिस ही तुम्हाला भारतामध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि सर्व्हिस वॉरंटीप्रमाणे सांगायचं झालं तर एसीवरती तुम्हाला साधारण 5 वर्षाची वॉरंटी देतो. आणि कॉम्प्रेसरवरती जी असते ती तुमची 10 वर्षाची वॉरंटी तिथे दिलेली असते. तर याच्यामध्ये आपण जसं तुम्हाला सांगितलं की याच्यावरती वॉरंटी हा जो प्रकार तुम्ही मला विचारला होता, तर आपला हा वॉरंटी भारतामध्ये सगळीकडे आपण देतो, ज्यामध्ये आपण 1+4 इयर्स जी असते ते आपण एसीवरती वॉरंटी आपली दिली असते. आणि कॉम्प्रेसरवरती जी दिली असते ती आपण 10 वर्षाची वॉरंटी दिलेली असते. गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे आपण हे एसी बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये गॅस जो आपण भरला असतो तो R32चा असतो. तो एन्व्हायरमेंटल ला सपोर्ट करणारा बऱ्यापैकी असतो. तर AC बद्दल आपण आता माहिती घेतली. आता आपण दुसऱ्या प्रॉडक्टकडे वळूया. तो प्रॉडक्ट असा आहे की ज्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे, लोड शेडिंग आहे, त्यांच्यासाठी प्रामुख्याने तो आहे. इन्व्हर्टर ही संकल्पना सगळ्यांना माहीत आहे. भरपूर लोकांच्या घरात देखील इन्व्हर्टर असतील, पण त्या इन्व्हर्टर बरोबर असणाऱ्या बॅटरी, ज्या लीड ॲसिड बॅटरीज आहेत, तो तमाशा किंवा तो जो सेटअप आहे तो भरपूर मोठा सेटअप असतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की छोटंसं यंत्र जर तुम्ही उपकरण बघितलं ते भिंतीवर लटकवलेलं आहे. तर ते भल्या मोठ्या 5-6 बॅटऱ्यांना आणि इन्व्हर्टरला रिप्लेस करणारे छोटं यंत्र आहे. वॉरंटी जवळपास लाईफ याची 15 वर्ष आहे किंवा 15 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा देखील प्रॉडक्ट क्रांतिकारी आहे. तर आपण तिकडे वळूयात, त्याच्याविषयी सरांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आता आपण दुसरा प्रॉडक्ट घेऊयात सर, आपलं मोझेटाचं लिथियम बॅटरी असणारं इन्व्हर्टर. तर हे काय आहे, याचे मॉडेल्स कुठले कुठले आहेत, थोडंसं याविषयी सांगा. सर, तुम्हाला जसं सांगितलं मी की हे जे आपण सगळे प्रोडक्ट देत आहोत ते सगळे पेटेंटेड प्रोडक्ट आहेत. महत्त्वाचं ते इन्व्हर्टरबद्दल सांगायचं झालं तर इन्व्हर्टर ही प्रत्येक घराची किंवा ऑफिसची गरज झालेली आहे ते. ठीक आहे. तर इन्व्हर्टरमध्ये आपण काय करतो की नॉर्मली घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये हवं असेल तर आपल्याला लीड ॲसिडचं आपल्याला इन्व्हर्टर दिसतं. म्हणजे त्याची बॅटरी साधारण एक मोठी असते, जड असते. त्याचं ग्रॅज्युअली तुम्हाला 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये त्याची वॉटर लेवल बघावी लागते. त्यात लीड ॲसिड, ते पाणी आपण म्हणतो, ते टाकावं लागतं. त्याची एक कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी असते. बॅटरी जड असते. आणि कधीही तुम्ही कुठलं बाहेरचं कुठलं एक ब्रँड घ्या, ब्रँडचं आपण इथे नाव याच्यासाठी कारण बरेच लोक त्यामध्ये काम करतात. तर त्याची जी वॉरंटी असते ती वॉरंटी फक्त तुम्हाला कंपनी 3 वर्षापर्यंत देते. आपण जे देतो ते इन्व्हर्टर जे आहे ते इन्व्हर्टरची खासियत आहे की हे इन्व्हर्टर तुमचं सोलरवरही चालेल. आणि आपण जी बॅटरी दिली त्याच्यामध्ये ती लिथियम फेरोफॉस्फेट नावाची जी बॅटरी असते. आता लिथियम आणि लिथियम फेरोफॉस्फेटमध्ये फरक काय असतो, तर लिथियम जो असतो हा आपण बघतो आजकाल बऱ्याचशा गाड्या रोडवर आलेल्या आहेत. बऱ्याच तुम्हाला ब्रँड पण दिसेल, EVमध्ये दिसेल किंवा ते कारमध्ये असेल किंवा 2 व्हीलरमध्ये असेल, तर हा ब्रँड तुम्हाला दिसतो. आणि बघतो की लिथियम हे जे असतं ते 100% ॲग्रेसिव्ह असतं वेन इट कम्स टू दी कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर. ते तुमच्या पाण्याच्या संपर्कात कधी आलं तर ते ॲग्रेसिव्ह खूप जास्त होतं. मग आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपल्याला न्यूजमधून येत असतात की ती गाडी पेटली म्हणा किंवा मग ते त्या ठिकाणी त्याचा तो त्रास होऊ शकतो त्या लोकांना. ठीक आहे. आपण हा लिथियम फेरोफॉस्फेट जो आपण जी बॅटरी दिलेली आहे ती 50% ॲग्रेसिव्ह कमी असते लिथियमपेक्षा. तर ही सेफ बॅटरी आपण म्हटली जाते.
कारण हे इक्विपमेंट वापरणार तर आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये वापरणाऱ्यापैकी आहे. ठीक आहे, तर त्याचा उपयोग लोकांना जास्त होतो. बरं, ही जी बॅटरी आहे ही बॅटरी तुम्हाला याची लाईफ जी दिलेली आहे आपण ती दिली 15 वर्षापर्यंत. म्हणजे मी कधी कॅल्क्युलेशन केलं आणि ही बॅटरीची जी व्होल्टेज असते 48 व्होल्टचं असतं. बॅटरी 40 वोल्ट आणि बॅटरी बेसिकली वापरली जाते बॅकअपसाठी. आपण हे जे कॅल्क्युलेशन करतो, इन्व्हर्टर घेतलं, आज माझ्या घरामध्ये एक 2 BHK किंवा 3 BHKची माझं घर असेल तर नॉर्मल लोकांना काय लागतं की मला एक 2-3 फॅन लागतात, मला 3-4 ट्यूब्स असतील. ठीक आहे, आणि मला नॉर्मली या गोष्टी वापरायच्या की ऑफिसमध्ये प्रिंटर असेल त्यासाठी वापरलं जातं. मग ते आपण लोड कॅल्क्युलेट करतो की बल्बचा लोड किती आहे, ते 20 वॉटचा असेल, फॅनचं असेल तर 60 ते 100 वॉटचं असेल. तर हे लोड कॅल्क्युलेट केलं तर एका वेळेस हे सगळे इक्विपमेंट तुमचे चालत नसतात. तर आपण हे कस्टमाइज डिझाईन केलेलं असतं. बाहेरचे जे इन्व्हर्टर जे असतील ते इन्व्हर्टरचा लोड लोक शक्यतो तो विचार करत नाही की तुम्ही ते इन्व्हर्टर घ्या आणि लावा, माझं बॅटरी बॅकअप होतं. पण कालांतराने ते बॅटरीची लाईफ कमी झाल्यानंतर ते इन्व्हर्टर पण तुम्हाला तेवढं सपोर्ट करत नाही. तर आपण हे जे इन्व्हर्टर आहे हे इन्व्हर्टर 1.7 किलोवॅट, 3.4 किलोवॅट आणि 5 किलोवॅट अशा 3 व्हेरियंटमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा उपयोग तुम्हाला इंडस्ट्रीयल पण होऊ शकतो, म्हणजे छोट्या छोट्या जे स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस असेल त्याच्यामध्ये त्या लोड प्रमाणे घेता येऊ शकतं. सेकंड आहे की हा इन्व्हर्टर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पण वापरता येतो. आणि बॅकअपसाठी आपण बॅटरी दिलेल्या आहेत ज्या 150 अँपिअरची असेल किंवा 300 अँपिअर असेल किंवा 450. ही पण बॅटरी जी असते ही आपली लिथियम फेरोफॉस्फेटची जी बॅटरी असते तीच बॅटरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली असते. तुम्ही कधी बघायला गेलं तर हे एवढं छोटं कॉम्पॅक्ट आम्ही सोल्युशन दिले लोकांना की जे तुम्हाला घरामध्ये, जसं तुमच्या घरामध्ये एखादं MCBचा एक कटआउट असतं, बोर्ड असतं तिथे, तर त्या ठिकाणी छोटंसं 1.5 बाय 1.5 युनिट लावलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ते वापरता येऊ शकतं. ते म्हणजे ह्या इन्व्हर्टरचा फायदा असा आहे की अतिशय छोटी साईज आहे याची, पण ते शक्तिशाली देखील आहे. म्हणजे 1.7 किलोवॅटपासून चालू होते आणि 5 किलोवॅटपर्यंत, म्हणजे एक चांगली मिडियम स्मॉल इंडस्ट्री म्हणजे एक असेल ऑफिस तर ते चालू शकतं. तर आता याच्यावर 1.7 किलोवॅटवर आपण म्हणजे कोणते उपकरणं चालू शकतो एक अंदाजे? म्हणजे बघा, घरात जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे घरामध्ये तुमचे 4-5 फॅन असतील. ठीक आहे, ट्यूब्स असतील. नॉर्मली सगळे आज आपण बघतो की LED असतील, बल्ब असतील, त्या ठिकाणी ते वापरता येईल. या सगळ्यांचं किती वॉट असतं, किती वॉटचे तुमचे बल्ब असेल किंवा फॅन असेल, एक रफ कॅल्क्युलेशन केलं ते साधारण 1200-1300 किलोवॅटपर्यंत घराचं तुमचं लोड असतं. त्यासाठी आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही माझं 1.7 किलोवॉटचं इन्व्हर्टर तुम्हाला वापरता येऊ शकतं. 150 अँपिअरची जी बॅटरी म्हटली जाते ती तुम्हाला मोर दॅन सफिशियंट त्यासाठी घरासाठी यूज होऊ शकते. किंवा छोटंसं ऑफिस असेल तर त्यासाठी पण तुम्हाला 150च्या ठिकाणी बॅकअप जास्त हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 300 ची बॅटरी घेऊ शकते. याच्यावर तुमचं प्रिंटरही चालेल, याच्यावर तुमचं सोलरही चालतं, याच्यावर तुमचं AC पण चालतं. आणि हे जे इन्व्हर्टरची खासियत आहे की हे इन्व्हर्टर तुमचं नॉर्मल ग्रीड म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरही चालेल तुमचं. आणि दुसरं हे जे इन्व्हर्टर आहे हे इन्व्हर्टर तुमचं सोलर एनर्जीवर पण तुमचं चार्ज होत राहतं. अच्छा, म्हणजे याला सोलर प्लेट जर जोडली हो तर मग त्याच सोलर प्लेटनुसार ते खालचे उपकरण चालू शकतात. अगदी बरोबर. वीज बिलामध्ये बी कपात होऊ शकते. कपात होतेच त्याच्याने. एक खासियत तुम्हाला सांगायची राहील याच्यामध्ये की तुमच्याकडे समजा किती, असं बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की तुमच्याकडे समजा किती तुमच्याचकडनं सोलर पॅनल घ्यायला हवं का, तर आम्ही पण सोलर पॅनल देतो. ऑल्दो आम्ही काही मॅन्युफॅक्चर त्याचे नाही आहोत, पण आम्ही आमच्या इथे कस्टमाइज केलेले सोलर पॅनल असतात ते आम्ही देतो. आणि कोणाकडे ऑलरेडी सोलर पॅनल लावलेले असतील तर ते सोलर पॅनलवरती पण हे तुम्हाला इक्विपमेंट आपलं इन्व्हर्टर असेल ते त्या ठिकाणी ते कनेक्ट करता येऊ शकतं. हे आम्ही त्यात ॲडव्हान्टेज ठेवलेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रश्न की माझ्याकडे बाबा सोलर पॅनल लावले तर हे मला टाकून द्यायचं का, आणि त्याच्यावरती बरेचसे त्यांनी पैसे खर्च केलेले असतात. तर हे एक आपण सोल्युशन त्यांना दिलेलं आहे. अच्छा, मग आता याची वॉरंटी, किंमत आणि खरेदी कसं कुठे याविषयी थोडंसं माहिती सांगा. बघा, जसं तुम्हाला सांगितलं की इन्व्हर्टर जे आहे आपलं ते युनिक आहे, पेटेंटेड आहे आपलं प्रोडक्ट आहे. आणि त्याची वॉरंटी जी आहे ती इन्व्हर्टरवरची जी वॉरंटी ती आपण 5 वर्षाची देतो. आणि बॅटरीवरची जसं तुम्हाला सांगितलं ते साधारण 15 वर्षाची आपण त्यामध्ये वॉरंटी आपण ती कव्हर केलेली असते. ठीक आहे. सेल्स आफ्टर सर्व्हिस जसं तुम्हाला पूर्वी सांगितलं ते आपण सेल्स आफ्टर सर्व्हिस तुम्हाला सगळीकडे ती मिळालेली आहे. ठीक आहे. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला आमचे जे काही नंबर आपण तुम्हाला देणार आहोत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तर हे तुम्हाला मिळू शकतं. आज महाराष्ट्रामध्ये आपण जे बघत आहोत ज्याच्यामध्ये
प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलर असेल किंवा हम्म. डिस्ट्रीब्युटर असेल, एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून पण आपल्याला त्या लोकांना त्या ठिकाणी देता येऊ शकते. किंमत बघायला गेली तुम्ही तर या सोलरची किंमत एक कॅल्क्युलेशन कधी आपण रफ केलं तर ते असं होतं की एक बॅटरी असते त्याची 3 वर्षाची लाईफ असेल तर आपण ह्याची लाईफ जी दिलेली 15 वर्ष दिली आहे. म्हणजे त्या बॅटरी मला 5 वेळेस त्याचं ते रिप्लेसमेंट करावं लागेल. ती कॉस्ट केली आपण कॅल्क्युलेट कधी केली तर साधारण 12,500-13 हजाराच्या आसपास ती बॅटरीची कॉस्ट येते. ठीक आहे, तर ती कॉस्ट साधारण 70-1 हजाराच्या आसपास तुमची कॉस्ट जाते ती ॲव्हरेज, प्लस मेंटेनन्स तुमचं असेल आणि इन्व्हर्टरची कॉस्ट. तर आपलं हे जे इन्व्हर्टर जे आहे ते साधारण अप्रॉक्सिमेट 90 हजाराच्या आसपास तुम्हाला ते कस्टमरला मिळतं. पण अतिशय कॉम्पॅक्ट, ज्याच्यामुळे तुमची जागा वाचते. आणि विशेष म्हणजे ही बॅटरी ही रेग्युलर जी बॅटरी तुम्ही बघतो लीड एसिडमध्ये ती तुमची 12 वोल्टची बॅटरी येते आणि याच्यात आपण जी बॅटरी दिली आहे ती 48 वोल्टची येते, ज्याच्यामुळे तुमचं लोड घेण्याची क्षमता याच्यामध्ये असते. फक्त बॅकअपमध्ये तुम्ही किती वेळचं ते बॅटरी देताय ते 150 एम्पेअरची असेल, 300 असेल किंवा 450 असेल. तर हे कस्टमरला किंवा तिथे येणारा जो कोण टेक्निशियन असतो तो आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी इक्विपमेंट देतो आणि कस्टमरने ते आपलं फिट करून घ्यावं. अच्छा, आता 2 मुख्य प्रॉडक्टचा उद्देश होता आपलं जे रिव्हील करण्याचा, रिव्ह्यू करण्याचा, जे आजपर्यंत कोणी पाहिले नाही आणि वापरूनही जबरदस्त वीज बिल तुमचं वाचू शकतं, चिंतामुक्त या गोष्टी वापरू शकता. पण त्याचबरोबर कंपनीचे अजूनही 2-4 प्रॉडक्ट, तसे 400 प्रॉडक्ट आहेत पण मार्केटमध्ये 4-5 हे लिडिंग प्रॉडक्ट आहेत. तर त्याविषयी थोडेसे जे राहिलेले 2-3 आहे त्याविषयी थोडंसं माहिती सांगायचं आम्हाला. श्रीरामजी, तुम्ही बरोबर प्रश्न विचारला की कंपनीने जसं आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपलं सोलर फ्रीज पण आहे. ही कन्सेप्ट जरा नवीन भारतामध्ये आहे. आणि या सोलर फ्रीजमध्ये असं आहे की तुम्हाला एक 2 पॅनल कधी तुम्ही लावले, तुमच्या इथे जागा लावायला असेल, ठीक आहे, तर तुम्हाला हे फ्रीज त्या ठिकाणी ते वापरता येऊ शकतं. त्याला कुठेही कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी लागत नाही. ते फ्रीज आहे फक्त आणि फक्त सोलर एनर्जीवर चालतं, ज्यामध्ये तुम्हाला दिवसभराची जी सोलर एनर्जी जी आलेली असते, जी जनरेट झाली असते, ती एनर्जी एक छोटंसं एक कन्व्हर्टर लावलेलं असतं, ज्यामध्ये ते सोलर कन्वर्ट करून तुम्हाला ते फ्रीजला एनर्जी ती तुम्हाला सप्लाय केली जाते. दिवसभराच्या एनर्जीमध्ये ते तुमचं फ्रीज चालेल आणि जी काही बॅटरी बँक असेल किंवा आपला इन्व्हर्टर असेल, ज्या काही तुम्हाला सोलर एनर्जी स्टोअर झाली असेल ते तुमचं रात्रभर ते फ्रीज तुमच्या त्या ठिकाणी चालवतं. म्हणजे इनफॅक्ट असे बरेचसे काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी आपण विचार करतो की रिमोट एरिया आहेत, छोटे छोटे गाव आहेत, ज्या ठिकाणी लोड शेडिंगचा प्रॉब्लेम येतो, ठीक आहे, तर त्या ठिकाणी हे माझा फ्रीज वापरता येईल. 24 तास तुम्हाला विदाऊट इलेक्ट्रिसिटी हे माझं फ्रीज त्या ठिकाणी चालतं. हे सगळ्यात मेन इथे आहे. सिमिलर लाईक आपण याच्यामध्ये हे आपण डोमेस्टिक किंवा रेसिडेन्शियल किंवा घरगुती फ्रीज असं म्हणता येतील आपल्याला. त्या व्यतिरिक्त आपण कमर्शियल पण डीप फ्रीज आपण त्या ठिकाणी देतो, जे तुमचे फक्त आणि फक्त सोलर एनर्जीवरती चालणारे आहेत ते. ठीक आहे, तर सोलर एनर्जी बेसिस आपण त्या ठिकाणी ते फ्रीज आपण तयार केलेले आहेत, ज्याला इलेक्ट्रिसिटीची कुठेही गरज राहत नाही. अच्छा, ठीक आहे. याच्या किमती वगैरे विषयी थोडंसं सांगता येईल का आपल्याला? किमती वगैरे आपण काय करतो की किमती तुम्हाला आता हे माझं प्रोडक्ट जस्ट आपण इंट्रोड्यूस करतोय आता मार्केटमध्ये. किमती साधारण मार्केटच्या रेटमध्येच तुम्हाला ते इथे मिळालेले असतात. अच्छा, अजून कुठला प्रॉडक्ट आहे आपल्याकडे अजून? ओके, जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा आजकाल सोसायट्यांमध्ये किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी बरेचसे रिसोर्स बघतात. आपण इलेक्ट्रिसिटी कमी करायचा ते लोक प्रयत्न करतात. तर त्यामध्येच आपण एक सोलर लाईट आपण दिलेला आहे. आपण ज्याच्यामध्ये सोलर स्ट्रीट पॅनल म्हणता येईल आपल्याला त्याला. तर स्ट्रीट लॅम्प म्हणतो आपण, जे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की इलेक्ट्रिकचा स्ट्रीट लॅम्प असतो, ज्याला कुठेतरी वायर कनेक्ट झाली असते आणि तो लाईट तुमचा संध्याकाळी चालवतो. आपल्या या लाईटमध्ये विशिष्ट खासियत अशी आहे की त्याला तुम्हाला कुठेही इलेक्ट्रिसिटी परत त्याला द्यायची गरज नाही. जसं फ्रीजचं सांगितलं तसं आहे, एक छोटंसं पॅनल आहे आणि हे पॅनल तुम्हाला दाखवतो इथे मी माझ्याकडेच ठेवलेलं आता. या प्रकारचं पॅनल, तर हे 20 वॉटमध्ये येतं. याला करायचं काय, त्याला फक्त एक मध्ये एक दांडी लावली अशी तर हे पॅनलला कनेक्ट होईल. मागे याच्या तुम्ही बघितलं असं सोलर पॅनल आहे इथे लावलेलं आणि याच्यामध्ये लिथियम बॅटरी दिली आपण याच्यामध्ये परत. तर हे दिवसा ह्याच्यात सेन्सर आहे. ठीक आहे, हे दिवसाच्या एनर्जीमध्ये हे तुमचं चार्ज होणार आणि संध्याकाळी हा लाईट सेन्स करणार की लाईट कमी झालेला आहे, प्रकाश कमी झालाय, हा लाईट तुमचा चालू होईल. म्हणजे आपोआप तो सकाळी बंद होणार, संध्याकाळी चालू होणार. बरोबर बरोबर, हा आपोआप सुरू होणार, संध्याकाळी आपोआप तुमचा हा एनर्जी तुमचा बंद होणार. दिवसा परत तो चार्जिंग घेणार आणि दिवसभर तो एनर्जी स्टोअर केली तर संध्याकाळी आपोआप तो सुरू होणार.
अच्छा. जे याला कुठे एनर्जी किंवा कुठल्या इलेक्ट्रिसिटी याची गरज नाही. ओके. किती वॉटेजचे मॉडेल आहे त्याचे अवेलेबल? म्हणजे आता याच्यामध्ये आपण कस्टमाइज केलं. आता माझ्याकडे हा जो तुम्हाला लाईट दाखवला हा 20 वॉटचा आहे. अच्छा. आपल्याला त्याप्रमाणे ऑर्डरनुसार बनवता येतं ते. अच्छा. ओके. अजून कुठला प्रॉडक्ट आहे आपल्याकडे अजून एखादा? याच्यामध्ये अजून तुम्हाला मी सांगू शकेल की जसं तुम्हाला सोलर बेस दिलेलं आहे तर त्या प्रकारे आपल्याकडे जे फॅन दिलेले आहे आपण फॅन नॉर्मली बघतो. हा जो फॅन आहे हा BLDC फॅन आहे. 48 इंचचा हा फॅन असतो. आणि याचं जे नॉर्मली आपण बाहेर बघतो आपल्या घरामध्ये की आपल्या आजी आजोबांचे मोठे फॅन असतात. आपण म्हणतो नेहमी अरे जुनं ते सोनं ते कशाला टाकायचं. या गोष्टी आपण बघतो पण ते एनर्जी सेव्हर नाही आहेत ते. आज तुम्ही बघता की MSCBची जे बिल आहेत ते बिल हळूहळू वाढतच जात आहेत. ठीक आहे. पूर्वीच्या 10 वर्षापूर्वीचा पेट्रोल डिझेलचा रेट आहे तो आज काही मला मिळणार नाहीये. तर इलेक्ट्रिसिटीचे रेट पण तुमचे ग्रॅज्युअली वाढतच जाणार कारण जशी डिमांड आहे तसाच सप्लाय असेल तर तुमचं ते स्टेबल राहतं. पण डिमांड जास्त वाढते पण सप्लाय कमी असेल तर त्या ठिकाणी तुमचे रेट हळूहळू वाढतच जातात आहे. आपण त्याच आधारित आपण हे फॅन बनवलेलं आहे. या फॅनमध्ये असं आहे की नॉर्मली ट्रेडिशनल जे फॅन असतात ते 60 वॉट पासून ते साधारण तुमचं 100 वॉट पर्यंत ते तुमचे फॅन चालतात. आणि हा जो फॅन आहे तुमचा 28 वॉटचा आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हा फॅन लावल्याने तुमचं 1/3 बिल जे असतं ते तुमचं साधारण कमी होतं. अच्छा. म्हणजे रेग्युलर फॅन 3 तास रेग्युलर फॅन 1 तास वापरला हा 3 तास वापरू शकता तरी तितकी वीज तुमची बरोबर. एनर्जी इफिशियंट फॅन आहे हा सुद्धा. आता हा सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीचं जे काय आहे डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते तुम्ही पाहून तिथून कॉल करू शकता. याच्याविषयी माहिती घेऊ शकता. आणि आत्ता आपण एक 3, 4, 5 प्रॉडक्ट बघितले जे सगळ्याच दृष्टीने क्रांतिकारी आहेत. ग्राहकांसाठी किंवा जे कस्टमर यूज करणार त्यांच्यासाठी पूर्णतः एनर्जी इफिशियन्सी देतात. वीज बिल कमी करतात. बॅकअपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कमीत कमी जागेमध्ये बसतात. अशा सर्वच फीचर्स आहेत. सांगाल तितकं त्या ठिकाणी कमीच आहे. वेळ फार आपल्याकडे लिमिटेड आहे. श्रीरामजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं आता. आपण जसं सांगितलं की सोलर बेसवरती आपलं फ्रीज आहे सेम तसंच एक प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करत आहोत. सबमर्सिबल पंप जो असतो शेतामध्ये जो लागणारा आहे तर तो सुद्धा सोलर बेसवरतीच आहे. त्यालाही कुठे एनर्जी लावायची गरज नाहीये. सोलर पॅनल लावा दिवसभरामध्ये तो पंप तुम्ही चालवा. कारण छोट्या छोट्या एरियामध्ये आपण बघतो बऱ्याचदा छोट्या छोट्या गावांमध्ये असेल ठीक आहे तर त्या ठिकाणी आपण बघतो की लोड शेडिंग भरपूर असतं. ते लोड शेडिंगमध्ये तो शेतकरी बिचारा वैतागतो. मग पहाटे 3 वाजता सोडून तो पाणी देतो शेताला किंवा मग संध्याकाळी लाईट येतात. दिवसभरामध्ये लाईट नसतात. तर हे सोलर पंप बेस जो आपला सबमर्सिबल पंप आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तो वापरता येऊ शकतो. म्हणजे पंप सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांचा सुद्धा प्रॉब्लेम त्याच्यामधून सॉल्व्ह होऊ शकतो. तर आणि याच्यामध्ये असं पण एक आहे की युनिक प्रॉडक्ट आहेत सगळे मार्केटमध्ये. याआधी माझ्या तरी बघण्यात असे काही प्रॉडक्ट नव्हते. मे बी तुम्ही बघितले असतील पण एकदम युनिक प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे नक्कीच जे स्क्रीनवर नंबर दिसत आहेत किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्कीच कॉल करून त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती घ्या आणि हे करा. आता हा व्हिडिओचा पहिला भाग होता. आता काय झालं आहे आपण ह्या गोष्टी ऑफिसमध्ये इथे बघितल्यात. त्यांचे फीचर्स आपण योगेशजींकडून समजून घेतलेत. पण आपण प्रॅक्टिकली हे पाहणार आहोत. तर आता आपण मोजेटाच्या चाकण MIDC मधल्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये आलेलो आहोत. ऑफिस टूरमध्ये आपण लिथियम बॅटरी असलेलं जे इन्व्हर्टर बघितलं तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग ॲक्च्युली कसं होतं थोडंसं ते पाहण्यासाठी आपण डायरेक्ट फॅक्टरीमध्ये आलो. तर आपल्याबरोबर त्यांचे फॅक्टरीमधले इंचार्ज त्या ठिकाणी आहेत तर ते थोडीशी आपल्याला माहिती देतील. तर सर सांगा थोडंसं आम्हाला याच्यामध्ये इन्व्हर्टरमध्ये कसं काय कशा पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंग होतं काय? आपल्या इथं ज्या बॅटरी येतात किंवा बनतात त्या आहेत 3 प्रकारामध्ये 150 एम्पियर 300 एम्पियर आणि 450 एम्पियर. त्या प्रकारे तुम्ही तुमचा बॅकअप ज्यानुसार असेल त्यानुसार तुम्ही इन्व्हर्टरची कॅपॅसिटी तुम्ही त्याची कॅच करू शकता किंवा तुमच्या लोड अनुसार ती मॅच करू शकता. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग करताना जे क्वालिटी कंट्रोल वगैरे जे आहे ते कशा पद्धतीने आहे त्याविषयी थोडं. आणि बॅटरी आपण जी यूज करतो ती फायर प्रूफ आहे. म्हणजे साधारण तुम्ही बघता इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आग वगैरे पकडते तसं आपलं मोस्टली तर कमीच आहे म्हणजे होतच नाही. बॅटरी आपली त्या पद्धतीने डिझाईन केलेली. टेक्निकल स्पेसिफिकेशन जे बघतो त्यापेक्षा हे स्पेसिफिकेशन छान आहेत खूप. म्हणजे सोलर मेन्सवर आपण यूज करू शकतो. म्हणजे हायब्रिड मोडमध्ये यूज करू शकतो आपण. हे बॅकअप पण अतिउत्तम आहे याचा. तुम्ही इथं बघू शकता प्रोडक्शन किंवा काय चालू आहे ते.